नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत महा-टी-ई-टी परीक्षा पेपर 1 व 2 मागील वर्षी विचारण्यात आलेले सामाजिक शास्त्र व सामान्य ज्ञान याविषयीचे प्रश्न व त्याची उत्तरे. तत्पूर्वी तुम्ही जर संध्या खेत्री या चॅनलला नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. चला तर पाहूया. प्रश्न क्रमांक 1. आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? बघा, आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते? तर आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते आहे? तर ते किलीमांजरो हे काय आहे की आफ्रिकेतील सर्वात उंच पर्वत शिखर आहे. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 122. उत्तर अमेरिका खंडाच्या नैऋत्येला कोणते वाळवंट आहे? बघा, उत्तर अमेरिका जो खंड आहे त्याच्या नैऋत्येला आपल्याला विचारलेलं आहे की कोणते वाळवंट आहे. त्या वाळवंटाचं नाव काय आहे? तर त्या वाळवंटाचं नाव काय आहे? ॲरिझोना हे काय आहे? उत्तर अमेरिका खंडाच्या नैऋत्येला असलेले वाळवंट आहे. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 123. जगातील सर्वात विशाल नदी खोरे कोणते? बघा, जगातील सर्वात विशाल नदी खोरे कोणते? तर जगातील सर्वात विशाल नदी खोरे कोणते आहेत? तर ते ॲमेझॉन नदी खोरे हे जगातील सर्वात उंच सर्वात विशाल नदी खोरे आहे. जर आपल्याला महाराष्ट्रातील जर विचारलं सर्वात मोठी नदी ही गोदावरी आहे आणि जर भारतातली विचारलं तर ती भारतातली कोणती आहे? तर गंगा आहे. व जगातील कोणती आहे? तर सर्वात विशाल नदी खोरे हे ॲमेझॉन नदी खोरे आहे. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 124. कोणत्या प्रदेशात व्यापारी पशुपालन केले जाते? बघा, खालीलपैकी कोणत्या प्रदेशामध्ये जे व्यापारी पशुपालन असते ते केले जाते? तर व्यापारी पशुपालन कोणत्या प्रदेशात केले जाते? तर ते प्रेरी गवताळ प्रदेश. पर्याय क्रमांक 1. प्रेरी गवताळ प्रदेशामध्ये व्यापारी पशुपालन केले जाते. प्रश्न क्रमांक 125. अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील मूळचे रहिवासी. बघा, अमेरिकेचे जे संयुक्त संस्थान आहे त्या संयुक्त संस्थानातील मूळचे रहिवासी कोण? म्हणजे तिथं मूळ रहिवासी कोण आहेत? तर ते कोण आहेत? तर रेड इंडियन हे काय आहेत? मूळचे रहिवासी आहेत. पर्याय क्रमांक 2. रेड इंडियन. प्रश्न क्रमांक 126. ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? बघा, जी ॲमेझॉन नदी आहे जे की जगातील सर्वात विशाल नदी खोरे आहे त्या ॲमेझॉन नदीचा उगम कोठे होतो? तर तिचा उगम हा अँडीज या ठिकाणी काय होतो? ॲमेझॉन नदीचा उगम होतो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 127. इजिप्तची प्रमुख भाषा कोणती? बघा, इजिप्त या देशाची प्रमुख भाषा कोणती? तर अरेबिक ही काय आहे? इजिप्त या देशाची प्रमुख भाषा आहे. पर्याय क्रमांक 2. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की मी 126 127 असे घेते, परंतु या अगोदरचे क्वेश्चन आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले होते, त्याच्यामुळे आपण आज 121 पासून प्रश्न स्टार्ट केलेले आहेत. प्रश्न क्रमांक 128. टांझानियाची राजधानी कोणती? बघा, राज्य आणि राजधान्या आपल्याला पाठच पाहिजेत किंवा देश आणि राजधान्या, कारण की काय आहे की बऱ्याच परीक्षेमध्ये कोणत्याही देशाची आपल्याला राजधानी विचारतात. तर टांझानियाची राजधानी कोणती? तर टांझानियाची राजधानी कोणती आहे? डोडोमा ही काय आहे? टांझानियाची राजधानी आहे. पर्याय क्रमांक 4. डोडोमा. प्रश्न क्रमांक 129. दक्षिण आफ्रिका देशाच्या कोणत्या भागात शंकू आकाराचे घरे आढळतात? बघा, दक्षिण आफ्रिका देशाच्या कोणता भाग असा आहे की ते शंकू आकाराचे घरे आढळतात? तर दक्षिण आफ्रिका देशाच्या पूर्व भागामध्ये काय होतात? शंकू आकाराचे घरे आढळतात. पर्याय क्रमांक 1. पूर्व. प्रश्न क्रमांक 130. हिमाचल रांगामधील कोणत्या जिल्ह्याला सरोवराचा जिल्हा म्हणून संबोधले जाते? बघा, हिमाचल रांगा जे आहेत त्या हिमाचल रांगामधल्या कोणत्या जिल्ह्याला सरोवराचा जिल्हा म्हणून संबोधले जाते? तर नैनिताल हा जो जिल्हा आहे या जिल्ह्याला सरोवराचा जिल्हा म्हणून संबोधले जाते. पर्याय क्रमांक 2. नैनिताल. प्रश्न क्रमांक 131. महाराष्ट्रातील बहुतांश खेड्यात ग्रामसभा यशस्वी न होण्याचे कारण कोणते? बघा, महाराष्ट्रातील बहुतांश भाग असा आहे, खेडे असे आहेत की तिथे ज्या ग्रामसभा घेतलेल्या जातात, जर दर महिन्याला ग्रामसभा घेतली जाते तर ती यशस्वी न होण्याची कारणे
कोणती आहेत? बघा, पहिलं काय आहे? सरपंचाची उदासीनता. हे पण ठीक आहे, कारण की काय आहे की सरपंचाची जर उदासीनता असेल तर त्या ठिकाणी ती ग्रामसभा यशस्वी होऊ शकत नाही. दुसरं आहे ग्रामपंचायत सदस्याची अनिश्चित. बरोबर आहे, ग्रामसभा पंचायत जे सदस्य आहे ते त्यांची जर अनिश्चितता असेल तर त्या ठिकाणी ती ग्रामसभा यशस्वी होऊ शकत नाही. आणि लोकांची निरक्षरता हे काय आहे? प्रमुख कारण आहे. कारण की प्रत्येक खेड्यामध्ये काय आहे, आपण कितीही जागरूकतेने प्रयत्न करण्याचं जर काम केलं तरी पण आणखी आतापर्यंतचा असा खूप समज आहे की लोकांमध्ये आणखीन सुद्धा काही प्रमाणामध्ये निरक्षरता आहेत. त्याच्यामुळे हे तीनही कारणं काय आहेत की कोणत्याही खेड्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये जे काही अनेक खेडे आहेत त्यामध्ये ग्रामसभा यशस्वी न होण्याचे कारणे आहेत. तर आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय राहील? पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. प्रश्न क्रमांक 132, ग्रामपंचायतीचा दैनंदिन कारभार कोण पाहतात? बघा, ग्रामपंचायतीचा जे दैनंदिन कारभार असते ते कोण पाहतात? तर ते कोण पाहत असतो? ग्रामसेवक पाहत असतो. तसेच हा प्रश्न एक परीक्षेमध्ये बऱ्याच वेळेस विचारण्यात आलेला आहे की ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा सचिव सुद्धा कोण असतो? तर तो ग्रामसेवकच असतो. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 133, पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीची निवड किती कार्यकाळासाठी होते? बघा, जे पंचायत समितीचे उपसभापती असतात आणि उपसभापती असतात यांची निवड किती कार्यकाळासाठी होते? तर ती किती कार्यकाळासाठी होते? 2.5 वर्षासाठी होते. पर्याय क्रमांक 2, 2.5 वर्ष. प्रश्न क्रमांक 134, खालीलपैकी कोणत्या वर्षी बलवंतराव मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केली? बघा, खालीलपैकी कोणत्या वर्षी जी बलवंतराव मेहता समिती आहे या मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने केलेली आहे? तर ती कोणत्या वर्षी केलेली आहे? 1957. बघा, बऱ्याच परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे बलवंतराव मेहता समितीविषयी. तर या समितीची स्थापना केंद्र शासनाने कधी केलेली आहे? 1957. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 135, आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाविषयी भारतातील पहिला ठराव कायदा कोणता आहे? बघा, जे आधुनिक नागरी स्थानिक स्वशासनाविषयी भारतातील पहिला ठराव किंवा कायदा कोणता आहे? तर तो कोणता आहे? लॉर्ड मेयोचा ठराव. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 136, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कोण कार्य करते? बघा, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख कार्य कोण करते? तर ते प्रमुख कार्य कोण करीत असते? की मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच CEO, त्याला काय म्हणतात? चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर. हे काय करत असतात? जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रमुख म्हणून कार्य करत असतात. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 137, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? बघा, भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती दरम्यान संविधान सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती केली गेली? हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेत विचारलेला आहे. बघा, असा सुद्धा विचारतात की भारतीय संविधान समितीचे सल्लागार कोण आहेत किंवा भारतीय संविधान समितीचे सल्लागार म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ते कोण आहेत? BN राव. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 138, भारताशिवाय अन्य कोणत्या लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे? बघा, भारताशिवाय म्हणजे भारताला सोडून अन्य कोणत्या देशामध्ये लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये, जसं भारतामध्ये लोकशाही राष्ट्राच्या राज्यघटनेमध्ये नागरिकाचे जे मूलभूत कर्तव्य आहेत, मूलभूत कर्तव्य किती आहेत? तर ते एकूण 11 आहेत. हा सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे की मूलभूत कर्तव्यांची संख्या किती आहे? तर ती 11 आहे. तर मूलभूत कर्तव्याची यादी समाविष्ट केली आहे. तर ती कोणत्या देशामध्ये आहे? भारताबरोबरच जपान या देशामध्ये आहे. पर्याय क्रमांक 2, जपान. प्रश्न क्रमांक 139, भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? बघा, आपल्याला 4 पर्याय दिलेले आहेत आणि याच्यातलं एक काय आहे की ते मूलभूत कर्तव्य नाही आहे. त्याच्यात पहिलं काय आहे? वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करणे. हे काय आहे? मूलभूत कर्तव्य आहे.
राज्यघटना आणि त्यातील तत्वाचा आदर करणे हे पण मूलभूत कर्तव्य आहे. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे हे पण मूलभूत कर्तव्य आहे. परंतु सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदान करणे हे काय आहे? मूलभूत कर्तव्य नाही. म्हणजेच भारतीय राज्यघटनेनुसार पुढीलपैकी कोणते मूलभूत कर्तव्य नाही? पर्याय क्रमांक 4 सार्वत्रिक निवडणुकामध्ये मतदान करणे. प्रश्न क्रमांक 40 देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था डॅश डॅश होय. बघा, देशातील कायद्याची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे काय होय? तर ती काय असती? संसद असती. पर्याय क्रमांक 3 संसद. हा पण प्रश्न बऱ्याच परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे बघा. प्रश्न क्रमांक 141 पंतप्रधानाच्या निर्देशावरून जर एखाद्या केंद्रीय मंत्री राजीनामा देत नसेल तर त्यास कोणत्या कारणावरून आपण पदावरून काढू शकतो? बघा, पंतप्रधानाने जरी निर्देश केला आणि जर एखादा केंद्रीय मंत्री राजीनामा द्यायला जर तयार नसेल तर त्यावेळी काय करावे लागते? तर राष्ट्रपती काय करतात? त्वरित निर्णय घेऊन राष्ट्रपती त्यास पदावरून काढून टाकू शकतात. तो अधिकार राष्ट्रपतींना आहे. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 142 महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर डॅश डॅश सदस्याची एकूण सदस्य संख्या निर्वाचित होणारे आहे. बघा, महाराष्ट्रातून लोकसभा व राज्यसभेवर डॅश डॅश सदस्यांची एकूण सदस्य संख्या निर्वाचित होणारी आहे. तर ती किती आहे? एकूण 67 आहे. पर्याय क्रमांक 4 67. प्रश्न क्रमांक 143 डॅश डॅश हे भारताचे 25वे राज्य बनले. बघा, भारताचे 25वे राज्य कोणते बनले? तर ते कोणते बनलेले आहे? गोवा हे बनलेले. लेटेस्ट प्रश्न आहे बघा हा. तर कोणते बनलेले भारताचे 25वे राज्य? गोवा. पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 144 संयुक्त महाराष्ट्र सभांची स्थापना कोठे झाली? बघा, जे संयुक्त महाराष्ट्र आहे त्याची स्थापना कोणकोणत्या ठिकाणी झालेली आहे? पहिलं आहे मुंबई व पुणे या ठिकाणी झालेली नाहीये. दुसरा आहे मराठवाडा, तिसरा आहे मुंबई आणि चौथा आहे बेळगाव. फक्त मराठवाडा या ठिकाणी संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना झालेली आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पर्याय क्रमांक ब फक्त. प्रश्न क्रमांक 145 राज्यपाल कोणास जबाबदार असतो? बघा, राज्यपाल जे असतात ते कोणास जबाबदार असतात? तर भारताचे राष्ट्रपती. म्हणजे भारताच्या राष्ट्रपतीच्या हातात पूर्ण काय असतात? की राज्यपालाचे अधिकार असतात. राज्यपाल कोणास जबाबदार असतात? तर भारताचे राष्ट्रपती. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 146 संसद राज्यातील विधान परिषदेच्या शिफारशीवरून काय रद्द करू शकते? बघा, संसद राज्यातील विधान परिषदेच्या शिफारशीवरून काय रद्द करू शकते? तर काय रद्द करू शकते? राज्य विधानसभा. पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 147 राज्यातील मंत्र्याचे वेतन व भत्ते ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे? बघा, राज्यातील जे विविध मंत्री आहेत त्यांचे वेतन व भत्ते ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे? तर तो कोणाला असतो? राज्य विधानसभा. पर्याय क्रमांक 3 राज्य विधानसभा. प्रश्न क्रमांक 148 भारतात केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितो? बघा, भारतात जे केंद्रीय कॅबिनेट आहे त्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवितात? तर त्या बैठकीचे अध्यक्षस्थान कोण भूषवित असतात? भारताचे राष्ट्रपती भूषवत असतात. पर्याय क्रमांक 1 राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 149 सामान्यपणे संघराज्य पद्धतीत कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? बघा, सामान्यपणे संघराज्य पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? तर ते कोणत्या पद्धतीचे विधिमंडळ असते? सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते. पर्याय क्रमांक 1 सत्तेचे केंद्रीकरण केलेले असते. प्रश्न क्रमांक 50 संघीय शासन व्यवस्थेमध्ये बघा, संघीय शासन व्यवस्थेमध्ये काय असते? म्हणजे संघीय शासन व्यवस्था कशी असते ती? त्याच्यामध्ये पंतप्रधान, एकग्रही, बहुग्रही आणि गृहमंत्री. तर त्यामध्ये काय असतात? तर संघीय शासन व्यवस्था काय असते ही? त्याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश असतो. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी
संध्या खेत्री या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.